दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कामोठेमध्ये आज आपण आलेले आहोत. नवी मुंबई कामोठे सेक्टर 21 आणि तिरुपती पॅलेसमध्ये जाऊन आपण भेटणार आहोत सौ दीपाली आशिष सिनकर वहिनींना. या वहिनी म्हणजे एक असं चैतन्य आहे घरासाठी. प्रत्येक वहिनी घरात असल्यानंतर वातावरण घरातलं खूप छानच असतं, पण या घरातल्यांचं म्हणणं आहे की जर वहिनी काही दिवसांसाठी जर माहेरी गेल्या ना तर जरा चैतन्य घरातलं हरवल्यासारखं वाटतं. इतकं असं सळसळतं व्यक्तिमत्व वहिनींचं आहे. तेव्हा वहिनींना आपण बोलतं करणार आणि घरातल्या सगळ्यांना वहिनींबद्दल काय म्हणायचं आहे तेही ऐकणार. सुरुवात करूया कामोठे सेक्टर 21 नवी मुंबई इथल्या या आजच्या भागाला आणि भेटूया सिनकर कुटुंबाला. मग लागलं नाही ना? नाही लागलं नाही. तुम्हाला नाही सायकलला? अच्छा मला नाही माहिती ना. मला वाटलं दादर सिटीला जाऊन नाव लिहिलं. काय केलं कळलं. आणि कलंगूटवर तुमचं लक्ष असेलच. ते पूर्वी ना पाठी झिलकारी असायची, तसे ते पाठनं ओरडतायत. काय भांडे मेरा मन ए भांडे. मला एक सांगा, आवाज विदाउट लाऊडस्पीकर आहे का मुळात बालपणी माईक गिळलाय? अच्छा, मी पुढचं उत्तर तयार असतं. काय हो, याला हजर जबाबीपणा म्हणतात. हजर जबाबीपणा म्हणतात. नमस्कार. नमस्कार. कामोठ्यात आज घरात कोण नाही वाटतं, सगळे बाहेर आले. थांबा थांबा घेतो. घ्या सगळं. थँक्यू. बर घ्या उखाणा. लाडात वाढले माहेरी, सुखात आहे सासरी, आशिष रावांचं नाव घेते, आदेश भाऊजी आले माझ्या घरी. मग आता मला वाटलं द्यायचं नाही. थँक्यू थँक्यू. काय काय पाठ केलंय? उखाणा कुठे झाला? उखाणा झाला ना. कधी झाला? आत्ताच तर घेतला. कोणी? अजून घेऊ का? अरे वा, पाठ केलेत ना, घ्या अजून. माहेर माझं प्रेमळ, सासर माझं हौशी, आशिष रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ती माझी जाऊ. नमस्कार. तो माझा पुतण्या. नमस्कार. ही माझी बहीण. बर. ते माझे जिजू. नमस्कार. आणि हे माझे दीर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. आणि हा माझा बाळ. बर. हे सगळे आमचे कामोठेमधले बिल्डिंग मधले वगैरे सगळे आजूबाजूचे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आणि आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मुंबई आहे महाराष्ट्राची शान, पैठणी मिळवण्याचा घेणार मीच मान. शिवरायाने किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने, मी पैठणी जिंकणार प्रेमापेक्षा भक्तीने. कोण म्हणतं देणार नाही, पैठणी घेतल्याशिवाय जाणार नाही. मी ब्रेक दाबायलाच विसरले. अरे आणि मग जोरात जाऊन आपटले, गटारामध्ये पडले. गटारात? मग लागलं नाही ना? नाही लागलं नाही. तुम्हाला नाही सायकलला? कोणालाच काय नाही, सगळं कोणालाच काही व्यवस्थित आहे सगळं. तुम्ही लहानपणापासूनच अशा हसऱ्या आनंदी, अशाच हसत राहा. हा? मिस्टर काय करतात? डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत. बोलूया त्यांना. हो. बोलवा. ऐकलत का? अरे वा, म्हणजे एरवी ऐकत नाही ते. नमस्कार. नमस्कार. या या बसा. बालपण कुठलं तुमचं? बालपण मूळचं दापोली, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. रत्नागिरी जिल्ह्यातलं. आणि तुम्ही दापोलीला वगैरे कशाला गेला होता? नाही, आम्ही आमचं जमलंय कसं सांगू का?
कसं? आमचं दादरला नाव नोंदवलं होतं दोघांचं पण, त्यांचं पण स्टेशनवर? नाही, विवाह संस्था आहे ना. अच्छा, मला नाही माहिती ना, मला वाटलं दादर सिटीला जाऊन नाव लिहिलं, काय केलं कळलं. तिथे माझं पण नाव होतं आणि यांचं पण होतं. मग यांचा फोन आला होता पप्पांना माझ्या, काय आणि म्हणून? तेच म्हणजे बघितलं तुमच्या मुलीचा बायोडाटा वगैरे बघितलाय, तर मग पप्पा म्हणाले ठीक आहे तुम्ही दोघं भेटून घ्या. आणि मग तुम्हीच भेटा सांगितलं? हां, आम्ही दोघेच पहिले भेटलो कुठे? वाशीला नवरत्न हॉटेलमध्ये. नवरत्न हॉटेल. पण मग ओळखलं कसं तुम्ही यांना? नाही, मी बरोबर ओळखलं तुम्ही बरोबर. एक फोटो तो जो त्याच्यामध्ये नाव नोंदवलं विवाह ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये फोटो पण बघितला होता ना. मग एकदा तुम्ही ते बघितला फोटो भेटो की काही तुमच्यात म्हणजे तसंच्या तसं ते तुम्ही अगदी हो हो वा, 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 छान. म्हणजे काय बारकाईने त्यांनी बघून ठेवलं होतं की वहिनी कधी भेटलेल्या नाहीत, फोनवरती बोललेल्या वहिनींना त्यांनी समोर बघितल्याबरोबर ओळखलं. वा वा वा. हनीमूनला काय झालं मग? हनीमून आमचं गोव्यामध्ये हे केलं होतं, गेलो होतो आम्ही. आणि गोवा 5-1 दिवस होतो ते. अरे वा. कलंगूट बीचला आम्ही एका रिसॉर्टला राहिलो होतो 5 दिवस. बीचवरती नव्हे, रिसॉर्टला राहिलो होतो. आणि रोजचं मग बाईक एक हायर केली होती आणि फिरणं होतं, बीचेस बघितले. नंतर मला तुम्हाला विचारायचंय, मग असं कधी झालं नाही का हो ह्यांचं? कारण त्यांनी एकदा बघितलं की ते लक्षात ठेवतात, बरोबर? पण तुमच्याशिवाय कुठे दुसऱ्याशीच गप्पा वगैरे मारतात? झालं ना, तशीच गंमत घडली. काय? मला आवडतं एक तर शॉपिंग करायला भरपूर. अरे वा, हे बरं आहे, तुमचा आवडता छंद. तर आम्ही असेच फिरत होतो आणि अचानक मला एक वस्तू दिसली, म्हणून मग यांना मी सांगितलंच नाही, मी तशीच गेली तिथे बघायला. आणि हे माझ्यासारखं सेम एका दुसऱ्या बाईनी टॉप घातलं होतं आणि हे तिच्याशीच गप्पा मारत होते. म्हणजे माझी नजर नव्हती, मला दिसलीच नाही. आणि म्हणजे माझी असं अंदाज करून मी बोलत चाललो होतो पुढे पुढे. आणि माझ्या मागून होती, मी आपलं हिच्याशी गप्पा मारतो की असं हे असं, मग आपण नेक्स्ट टाइम येऊ. वाटला नाही तिचं हे नव्हतं रेसिप्रोकेटिंग, शी इज नॉट रेसिप्रोकेटिंग ॲट ऑल. मग त्याच्यानंतर मी पुढे पुढे निघालो. जवळजवळ 1-2 मिनिटं झाली आणि नंतर मला शंका आली, म्हटलं ही बोलत का नाही माझ्याशी. आणि मग मागे वळून बघितलं तर एक भलतीच कोणी. आणि मग मी त्यांना त्याही चालत होत्या तितका वेळ. 2 मिनिटं जवळजवळ पुढे पुढे. तर मी आपलं मागे वळून बघतो तो कोणी भलतीच. मग मी त्यांना म्हटलं एक्स्ट्रीमली सॉरी, मला तुमच्यासारखं वेअर केलेली माझी वाईफ आहे, त्याच्यामुळे माझा अशा प्रकारचा गैरसमज झाला. 1-2 मिनिटं मी जवळजवळ मध्येच कुठेतरी गायब होतं. मी आपलं बघतोय माझी गेली कोणीकडे. आणि कलंगूटवर तुमचं लक्ष असेलच हो की नाही? कारण शॉपिंग इतक्या खूप गोष्टी आहेत तिथे, छान छान कॅप्स मिळतात. बरोबर, म्हणूनच हसलात ना? बरोबर. तुम्ही का हसलात? नाही वहिनी का हसलात? नाही मला पाहिजे. तुम्ही का हसलात सांगा मला. फॉरेनर्स येतात ना भरपूर. माझ्या मनातही नाही हो हा विषय. तुमच्या मनात नाही हॅट बीट म्हटलं म्हणून मी स्पष्ट केलं. तुमचं पण तेच होतं म्हणणं, मला माहिती. त्यांचा असाच आहे का स्वभाव? असंच हसरा खेळत असतं कायम. समजा ह्या काही दिवस माहेरी गेल्या तर घरात शांतता जाणवतं ते. बघितलं केवढं घरात तुमचं हसणं आणि तुमचं ते असणं हेच चैतन्य. आणि त्यामुळे तुम्ही जर नसाल तर लगेच या घराला, घराच्या भिंतींना सगळ्यांना जाणवतं, हो की नाही? किती वर्ष आहे लग्नाला? 4 वर्ष झाली. काय तारीख लग्नाची? 11 डिसेंबर 2000. 13 डिसेंबर 2009. 13 डिसेंबर 2009. 13 डिसेंबर 2009. 11 का म्हणाले? ती विसरले. असे डेट मध्ये मध्ये विसरतात. पण त्या बायको पण विसरतात. ते बर्थडे वगैरे सगळं ग्रीटिंग सगळं येतं बरोबर, फक्त असं तारीख सांगताना असं विसरतात. 11-13 कधी 13 डिसेंबर 2009 ला झालं. आता एक अक्षर देतो, त्या अक्षरावरून बघूया या वहिनी कसं गाणं म्हणतात आणि शेवटच्या अक्षरावरून तुम्ही कसं गाणं म्हणता. अक्षर आहे तुमच्यासाठी म. मेरा मन क्यों तुझे चाहे,
मेरा मन. ते पूर्वी ना पाठी झेलकारी असायची तसे ते पाठनं ओरडतायत. काय भांडे मेरा मन ए भांडे. माझा आवाज नाहीये चांगला अजिबात. रिमिक्सचा जमाना आहे. सूर नव्या युगाचे आम्ही ऐकतो आहोत पण असे जुन्या युगाचे नवे सूर कॉम्बिनेशन मध्ये पहिल्यांदा ऐकले न. नफरत करने वालों के सीने में प्यार भर दूं. वा वा. अरे मैं जो परवाना हूँ पत्थर को मम कर दूं. काय सांगता द. अरे बापरे. दम मारो दम गोव्याला जाऊ बीत ना. जाए गम. हा. बोलो सुबह शाम हरे कृष्णा हरे राम. मग मेरा नाम चुन चुन चु चुन चुन चु बाबा चुन चुन चु. रात चांदनी तू और मैं हेलो मिस्टर हाउ डू यू डू पापा. पप्पा. मेरा नाम चुन चुन चुन. वा वा वा. काय कलंगूट बीचवर हरवलात की काय. हा न. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे करना था इनकार. मग र. नाही तर परत ठंडे ठंडे पाण्याने आंघोळीला बसायची. राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोत. वा वा काय सुंदर गायला. पण आजच्या या गाण्यांमध्ये ते गाणं कधी विसरता येणार नाही. मेरा मन भांडे. आता इथे 8 वस्तू येणार त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार जर 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. ओके हा ओके. चला दोघांनी मिळून शोधा. काय उपयोग नाही येणार. 1 रुपया लेणे आल्याशिवाय नाही ना मिळणार मला. अरे हो सॉरी. हा बघा नको ते आता नको. 100 रुपये. 2 संधी आणि 1100 रुपये. घरातल्यांची मदत हवी का काय हो, कुठे असेल 1 रुपया आणि बर अजून हेल्मेट. बरं 3 त्यांनी सांगितले. आता शांत. आता निर्णय तुम्ही घ्यायचा. टेबल लॅम्प 500. 1600 रुपयाचं बक्षीस आतापर्यंत त्यांच्याकडे आहे. 3 वस्तूही जमा झालेल्या आहेत पण अजून. नमस्कार. सगळे एवढे गंभीर का. टेन्शन आले का तुम्हाला. आरोप करायचे. हा भरपूर आरोप करा. तुमच्यापासून सुरुवात. आई बोला. घरात साधी सुधी गोष्ट असली ना मोठ्या मोठ्या बोलत असते. एवढी बडबड करते की काय काय सांगायला लागतं. अगं जरा हळू बोल. आपल्याला पण त्रास आणि इतरांना पण त्रास. बरोबर. आणि एनर्जी वेस्ट जाते ही वेगळीच. अरे देवा. म्हणून जरा हळू बोलत जा. असं सांग. पण ते नाहीच. नाही ऐकत. काय आरोप मान्य आहे. नाही आरोप पूर्णतः मान्य नाहीये कारण लहानपणापासून तिला म्हणजे आवाज जो आहे तो नॅचरली आवाज मोठाच आहे आणि म्हणजे लहानपणा म्हणजे ती सांगते तसं की लहानपणी भाषणं वगैरे करायची मला खूप आवड. त्याच्यामुळे भाषणासारखा असं म्हणजे आवाज विदाऊट लाऊडस्पीकर मला आहे माझा आवाज अशा प्रकारचा. विदाऊट लाऊडस्पीकर आवाज आहे. पण आता एक गोष्ट सांगा आवाज विदाऊट लाऊडस्पीकर आहे का मुळात बालपणी माईक गिळलाय. अजून कोणाला काय सांगायचं. मी तिची बहीण आहे. बोला. आम्ही माहेरी सगळ्यांनी एकत्र भेटायचं ठरवतो कारण आम्ही माहेरीच सहसा भेटतो बहिणी. बरोबर. मग ती सांगते मी येते चल तू निघ मी पण येते आज आणि येतच नाही ऐन वेळेस. काय सांगता. हो. काय आरोप मान्य. आरोप हा मान्य आहे पण तो पूर्णतः नाही. कारण असं की नोकरी असल्यामुळे पूर्ण दिवस त्या नोकरीच्या ह्याच्यामध्ये जातो आणि कधी कधी अशा प्रकारच्या एखाद्या चटकन अशा गोष्टी येतात की ज्याच्यामुळे अचानक बारगळतं का. म्हणून तुमचं काय म्हणणं आहे. मला जॉबमुळेच प्रॉब्लेम होतो. हा सांगा बहिणीला. जॉबमुळेच माझा प्रॉब्लेम होतो ना. काय बोलायचं. काय करते ती जॉब खूप धडपड करते. ऍक्टिव्ह खूप आहे. हे बरं आहे लगेच बदललंय. आणि सासूबाई मगाशी म्हणाले ते. हा आहे माझा आवाज मोठ्याने बोलते. मी ट्राय करीन हळू बोलायचं. कळलं का. इतक्या वर्षात जमलं नाही आता उद्यापासून जमलं. एखादी चांगली गोष्ट जर तिला सांगितली तर तिच्याकडे पर्याय उपलब्ध असतात ताबडतोब. म्हटलं बाबा आतमध्ये एक उदाहरण आतमध्ये पंखा आणि लाईट तसाच आहे तू बाहेर आहेस. नाही बाबा मी जाणार आहे तिकडे. अच्छा पुढचं उत्तर तयार असतं. काय हो याला हजर जबाबीपणा म्हणतात. हजर जबाबीपणा म्हणतात. तुमचं काय. पण एक मात्र आहे की
ती पुढे या गोष्टी सुधारायचा प्रयत्न नक्की करेल. काय लाईट चालू ठेवून म्हणजे बाहेर? नाही असं नाही. जे सांगितलंय तसं म्हणजे हा ठीक आहे करू पुढे व्यवस्थित. तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर बोलतात ते. सगळे बरोबर बोलताय. हा बरं, चांगलं काय आहे यांच्याकडे? हा आदरा तिथे अगदी हसतमुखाने करणार, कोणीही येऊ दे त्याला हसून खेळून काय आवडेल बिवडेल हे सगळं व्यवस्थित करणार. गोड आहे तशी. हा फिरायला आवडतं बर. आणि सगळ्यांचे बर्थडे अॅनिव्हर्सरीज वगैरे सगळं साजऱ्या व्यवस्थित लक्षात ठेवून विश करते बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये खूप एक्साइटेड असते. अगदी शॉपिंग सेंटरला संध्याकाळी जायचं फिरायला तरी सकाळपासून तिचं प्लॅनिंग चालू होतं की नाही आता आपण असं करूया तसं करूया आणि सतत हसत असते. खूप मस्त वाटतं अरे वा. तिच्याकडे बघून. चैतन्य आहे घरात. चैतन्य आहे घरात. हो ना. तुमचं काय म्हणणं आहे घराबद्दल? खूप छान फॅमिली मिळाली आहे मला. एकदम मी खुश आहे भरपूरच. सगळे चांगले आहेत एकदम. सासूबाई पण हौशी आहेत भरपूर, सासरे पण चांगले आहेत स्वभावाने. सगळं म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसं आहे सगळं. असंच पाहिजे होतं. हां पण ते फिरतायत आपले दुसरे बरोबर. ते जाऊ दे, ते जाऊ दे. तरी होतं ते ठीक आहे. नाही गंमत. पण जसं पाहिजे तसं सासर मिळालं. सगळ्यांना आनंदी ठेवायचं असं वहिनीने ठरवलेलं आहे. आणि खरंच वहिनी जेव्हा घरात नसतात तेव्हा सगळ्यांना चुकल्यासारखं होतं. ते गाणं आहे माहिती आहे तुम्हाला सलील कुलकर्णींचं? नसतेस घरी तू, नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो ते सगळं. चला बा, भांडीवाला यायचं. गायला लागलं की यांच्याकडे भांडीवाला येतो. वहिनी हसत राहा असं म्हणत हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. पण खरंच या घराचं मला कळलं नाही. या घरात कुणीही जरा गायला लागलं ना की पाठवून ए भांडी असा आवाज येतो. आता सुद्धा मी इकडे सुरू होणार होतो नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो असं फक्त म्हटलं आणि जरा म्हटलं आपण गाण्याचा प्रयत्न करूया. इतक्यात पाठवून आवाज आला भांडी. नाव जाहीर करूया. एक या पटकन. नाव आहे जयश्री रमेश बनसोडे. नाव जाहीर झाल्याबरोबर एवढी जीभ का बाहेर काढली? वाटलं नव्हतं नाव येईल म्हणून. वाटलं नव्हतं वाटलं. बरं, कुठे राहता तुम्ही? मी इथेच राहते बघते दुसऱ्या माळ्यावर. दुसऱ्या माळ्यावर. घरी कोण कोण असतं? 2 मुले 1 मुलगी आणि माझे मिस्टर. बरं. तुम्ही किती मजल्यावर राहता? फर्स्ट फ्लोअर. तुम्ही? डोळ्यात पाणी आलं. इकडे बघितलं तेवढ्यात डोळे टिपले. घरातलं कोण आहे तुमच्या? मुलगी आली. मुलगी आहे. बोलवा मुलीला. बरं, घरी कोण कोण असतं? आम्ही सगळे असतो 5 जण. बरं, आता हा खेळ आहे त्यासाठी शुभेच्छा. हां, आणि आज पैठणीच्या खेळात तुम्ही सहभागी झालेले आहात तेव्हा आम्ही सगळे टाळ्या वाजवून शुभेच्छा देणार. दोघींनाही 10-10 संधी. इथून रिंग टाकायची आणि प्लास्टिकच्या रिंगमध्ये जायला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुमच्यापासून सुरुवात होईल. 10-10 संधी. बघूया काय होणार. 1 जर साबण आणि नोट लावली असती ना त्याला तर नक्की गेलं असतं. शून्य गुणसंख्या. आता बघणार आहोत दापोलीच्या जत्रेत काय होतं ते. शून्य गुणसंख्या आतापर्यंत. 1 अभिनंदन. उभे राहा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी उपविजेत्या ठरल्या बनसोडे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सिनकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. तिरुपती पॅलेस सेक्टर 21 कामोठे नवी मुंबई या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.